हाय हॅलो नमस्कार। आजच्या मिनी व्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत कुळीदाचे शेंगोळे। तर त्यासाठी सगळ्यात पहिले वाटण बनवून घेतलं, त्यामध्ये घातले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि छान असं वाटण करून घेतलं। थोडंसं पातळ असं आणि त्यानंतर कुळीदाच्या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं, अर्ध वाटण यामध्ये घातलं, अर्ध फोडणीसाठी ठेवलं, छान असं एकजीव मळून घेतलं। मीठ प्रमाणात घालायचं आणि त्यानंतर पोळपाटावर छान असे शेंगोळे वळवून घेतले। आता मी वळवते म्हटल्यावरती मुलाने यायलाच पाहिजे, मग शिवांश पण आला आणि तो पण मला मदत करायला लागला। सगळे शेंगोळे एकसारखे पातळ असे मस्त वळवून झाल्यानंतर कुकरमध्येच करायला घेतले आणि फोडणी दिली। त्यासाठी घातलं तेल आणि उरलेलं जे वाटण होतं ते घातलं, त्यामध्ये घातलं पाणी आणि उकळी आल्यानंतर सगळे वळलेले शेंगोळे घातले। अर्धा तास छान असं झाकण न लावता मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतले। त्यानंतर गॅसची फ्लेम लो केली, झाकण लावून 15 मिनिटं शिजवले।